नमस्कार प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सोहमची हळदी असते. हळदीच्या कार्यक्रमामध्ये सोहमला कलाने हळद लावलेली असते आणि चुकून ती अद्वैतलाही हळद लावते आणि अद्वैत म्हणतो की चक्क तू इतकी शांतपणे मला हळद लावली आहे आज खरंच. असं म्हणल्यानंतर कला म्हणते, ठीक आहे, शांतपणे हळद लावली का? ठीक आहे, मग हे घे. असं म्हणत ती इतकी जास्त हळद लावते की अक्षरशः गालाला हळद लावता-लावता त्याच्या शर्टवरती देखील तिचे पंजा जे असतात हाताचे, त्यांनी देखील हळद उमटवते. इतकी हळद लावते. हे सर्व पाहून अद्वैत तिच्या मागे धावत असतो. "तू मला हळद अशी लावली का?" असं म्हणत तो देखील तिला हळद लावण्यासाठी तिच्या मागे धावत असतो. आणि आबा हे सर्व पाहत असतात. आबा म्हणतात, "अरे, तुमची हळद आहे का ही? सोहमची हळद आहे. जरा दमाने घ्या." हे सगळं मात्र सरोज तिथे पाहून रागाने पाहत असते. तिला खूप राग येत असतो. या दोघांची जवळीकता वाढलेली असते. आबा म्हणतात, "अरे, तुमची हळद आहे का? सोहमच्या हळदीचा कार्यक्रम आहे ना. तुमचं लग्न असल्यासारखं तुम्ही काय हळदीने माखून गेला आहात, एन्जॉय करत आहात." कला म्हणते अद्वैतला हळद लावते आणि म्हणते की, "अद्वैत चांदेकर, मी तुझ्या हळदीच्या प्रेमाने रंगून गेलेले आहे." अशा पद्धतीने येणाऱ्या भागामध्ये आपल्याला एकमेकांची वाढलेली जवळीकता पाहायला मिळणार आहे. तर त्याचप्रमाणे सोहम आणि अनामिका यांच्या हळदीचा कार्यक्रम कसा होणार आहे ते त्या अपडेटसाठी आपल्या